तर आपण बघतोय की अंबादास दानवेंवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असं एकीकडे दळवे म्हणाले। दुसरीकडे आपण बघतोय की आता आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी आता जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, विशेषतः शेतकऱ्यांबद्दलच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या आता या घोषणाबाजीद्वारे मांडल्या जात आहेत। तर कर्जमाफी शेतकऱ्याला देत नाहीये आणि पॅकेज फडणवीसांचं फसवं असतं, अशा पद्धतीचे फलक हाती घेतलेले आहेत विरोधी पक्षानं। दरम्यान आपण बघतोय की अधिवेशनात आता विरोधकांचं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कापसाचं पीक सुद्धा घेऊन आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात फलक सुद्धा त्यांनी हाती घेतलेले आहेत। या सगळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे। माझी सहकारी ऋतुजा सोबत। धन्यवाद सौरभ। तर एकीकडे आपण पाहतो अधिवेशनामध्ये आता विरोधकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात, मुद्द्यांच्या संदर्भात विरोधक आक्रमक झालेले आहेत। हाती फलक घेत ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे। काही वेळातच अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल आणि त्यापूर्वी मात्र या अधिवेशनाच्या पूर्वीच विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही काळापासून, गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सातत्यानं सरकारला विचारणा केली जाते आणि हा सुद्धा मुद्दा आता विरोधकांनी लावून धरलेला आहे। अधिवेशनामध्ये विरोधकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस सरकारवर हा थेट निशाणा साधला जातोय आणि सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते। तर शेतकऱ्यांना ठोस मदत मिळावी यासाठी सातत्यानं हा आवाज उठवला जातोय। कापूस प्रश्नावर आता सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कर्जमाफी झालीच पाहिजे अशा सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत। कर्जमाफीची घोषणा केली जावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी विरोधकांची मागणी आहे। कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सध्या सहन करावा लागतोय आणि राज्यातील शेतकऱ्यांना हा दिलासा देण्यात यावा, त्यांना मदत मिळावी यासाठी कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनातनं व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटलेले आहेत आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सरकार विरोधात ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे। प्रामुख्याने कापूस प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि या प्रश्नाच्या संदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। तसंच कर्जमाफी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी लावून धरण्यात आलेली आहे। सर्व आमदार यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि गळ्यात कापसाच्या माळा घालून सरकारचा निषेध नोंदवला जातोय। विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, सतेज पाटील हे सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत। तसंच शेतकरी आत्महत्येचा मुद्दा सुद्धा या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत, शेतकऱ्यांना मदत द्यावी, कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी विरोधक सध्या करत आहेत। कापूस प्रश्नावर सुद्धा हे आंदोलन सध्या सुरू आहे। कारण कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे सुरुवातीला नुकसान झालं, त्यानंतर बदलत्या हवामानाचा सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस हा नाकारला जातोय, सीसीआय केंद्रांवर सुद्धा नाकारला जातोय। त्यामुळे कापूस शेतकरी वर्गामध्ये सुद्धा संतापाचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे। एकीकडे आर्थिक संकटातून हा शेतकरी जात असताना आता या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी आणि ती तातडीनं मिळावी यासाठी विरोधक आग्रही आहेत। कापसाच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त सोयाबीनचा मुद्दा असेल, कांद्याचा प्रश्न असेल आणि कर्जमाफीची घोषणा असेल, या सगळ्या संदर्भात विरोधकांचे हे आपल्याला आंदोलन पाहायला मिळत आहे। हातात फलक घेऊन मजकूर ज्यामध्ये विविध लिहिण्यात आलेले आहेत ते दाखवत सरकारचा निषेध नोंदवला जातोय।
कर्जमाफीची घोषणा करावी ही मागणी सातत्याने लावून धरण्यात आलेली होती। राज्यभरात विविध ठिकाणी विरोधकांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केलेलं होतं। पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे असतील, विविध नेते असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी सुद्धा मागणी केलेली होती आणि त्याची अधिकृत घोषणा आता अधिवेशनामधनं होते का केली जावी अशी त्यांची अपेक्षा आहे। अधिवेशन, हिवाळी अधिवेशन हे तब्बल आठवड्याभराचं आहे, ते अधिक दिवसांसाठी घेतलं जावं अशी सुद्धा विरोधकांची मागणी होती, मात्र ती काही मान्य झालेली नाहीये। त्यामुळे या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये जे आमचे प्रश्न आहेत ते निकाली लागावेत आणि आमची जी मागणी आहे त्याची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। शेतकरी विरोधी सरकार आहे आणि या सरकारचं शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध जो आहे तो आम्ही या ठिकाणी प्रयत्न आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात झाला यावेळेस, त्या संदर्भामध्ये काय होणार आहे आज? तुम्ही कालच्या पुरवणी मागण्या पाहिल्या असेल, कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सरकारने 500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढून ठेवलेले आहे। आता माझा प्रश्न असा आहे की 500 कोटी या कर्जमाफी हे जे फडणवीस 14 ते 19 जेव्हा मुख्यमंत्री होते राज्यात ते शेतकरी वेदण्याचं काम आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून सर हिंदी में जानना चाहेंगे, क्या वजह से प्रोटेस्ट कर रहे हैं? क्या सर हिंदी में जानना चाहेंगे क्या वजह से प्रोटेस्ट? ये सोयाबीन को भाव दिया नहीं गया है, कापूस को भी भाव दिया, कपास को भी भाव नहीं दिया गया। MRP देने की जाहिर अपने वचननामा में बात करने के बावजूद भी केंद्र सरकार, राज्य सरकार खामोश है। प्रतीक इकडे च्या मोबदल्यात जे कोर्टात गेले होते फक्त त्यांचेच 500 कोटी रुपये सरकार देते आहे, म्हणजे कोर्टाचा आदेश सुद्धा मानत नाही आणि एकीकडे आम्ही कर्ज केंद्र सरकार, राज्य सरकार खामोश है। साथ ही साथ में शेतकरियों को कर्ज मुक्ति देने की घोषणा हुई, अगले साल देंगे, और सत्ताधारी मंत्रियों के पास, विधायकों के पास पैसे मिलते हैं और शेतकरियों को देने के लिए पैसे नहीं है। इसका निषेध करने के लिए आज हम लोग सब यहाँ पे एकत्रित है। कहीं ना कहीं जो डिमांड की जा रही है लोन पे ऑफ करने की फार्मर्स की, और जो एक अंबादास दानवे जी ने ट्वीट किया है, नाही आता तशीच परिस्थिती आहे ना। एकूण बघितलं पैशाच्या बॅगाचे व्हिडिओ निघत आहेत आणि सरकार पक्षातले डिफेंडर गाड्या दिसत आहेत। अशा सगळ्या वातावरण बघितलं तर शेतकरी खऱ्या अर्थानं तुपाशी हे महत्वाचं विधान केलं की वेगळ्या विदर्भाच्या मला बाबतीत आमचं काम चालू आहे असं म्हटलं. मला वाटतं या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळजी भूमिका जाहीर करतील. मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पक्ष पातळीवरची भूमिका हे प्रदेशाध्यक्ष त्याच्या संदर्भात बोलतील. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम करत आहोत असं म्हटलेलं आहे. नाही, म्हणून मी म्हणते की आम्ही आधी पक्षांतर्गत चर्चा करतो या संदर्भात आणि मग भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी तुमच्या ऐवजी अनिल परब यांचं नाव कुठेतरी समोर येतं. बातम्या आहेत, तसा कुठलाही प्रस्ताव सरकारकडून नाही आहे. सर एक प्रश्न असं देखील आहे, व्हिडिओ समोर येतात पैशांच्या बॅगांच्या, मात्र विरोधकांना ईडी असेल सीबीआय असेल त्या माध्यमातून चौकशी केली जाते. आता या संदर्भातली ईडी सीबीआयच्या माध्यमातून चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात? नाही, 100% आता सभागृहात हा विषय येईलच. कारण की हा जो व्हिडिओ आला आहे त्याच्या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये सरकारनं द्यावी अशी आमची अपेक्षा असणार. याआधी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असे व्हिडिओ समोर आलेले होते. काल या सगळ्या निवडणुकीमध्ये कशाचा पाऊस पडला हे महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं आहे. जनतेला कामाच्या जोरावर आपण मतं घेऊ शकत नाही याची खात्री महायुतीला झालेली आहे. म्हणून हा सगळा पाऊस आपल्याला दिसतो. ठीक आहे, थँक्यू.